तर आज बनवते मी रताळ्याची खीर. त्यासाठी मी 4 बदाम आणि 2 काजू घेतलेले आहेत. खलबत्त्यात कुटून घेते अशा पद्धतीने. खीर बनवते ना रताळ्याची. हां, त्याच खलबत्त्यामध्ये ना 2-3 इलायच्या ठेचून घेते. तर मदतीला आली मॅडम. 2-3 टाक. ती इलायची सुलीते तोपर्यंत मी ना रताळी उकडलेली त्याची सालं काढून घेते. पूर्ण सालं काढून घेते. रताळीची सालं काढून झाली. आता त्याला ना किसून घ्यायची. रताळी ते मॅश करून झाल्यात. तर यामध्ये ना मी 1 चमचा तूप टाकलं आणि यामध्ये ना हे चांगलं परतून घ्यायचे. 1 मिनिट. हे परतून झालं त्यामध्ये हा रताळ्याचा किस टाकायचे. किसल्याला आपण चांगला परतून घ्यायचा. किस परतून झाला त्यामध्ये तूप टाकायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. दूध टाकून हे मिक्स करून झाले. मग त्यामध्ये साखर, रताळी सुद्धा गोड असतात त्याच्यामुळे तुमच्या चवीनुसार गोडनुसार तुम्ही त्यात साखर टाकू शकता. छान उकळून घ्यायचे. मग शेवटी इलायची पावडर टाकायची. छान अशी खीर बनवून तयार झालेली आहे. हे बघा कसली भारी दिसते खीर. नीट अशी छान अशी दाटसर खीर बनवून तयार झालेली आहे. बघू शकता. मग आता यामध्ये ना इलायची आणि पावडर टाकायची आहे. इलायची आणि साखरेचं पावडर. हा ना मम्मा. कलर कसला भारी आलेला आहे, पिवळसर. खीर तर रताळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. मी ना खूप वेळा ही रताळ्याची खीर बघितली होती यूट्यूबवरती आणि खाल्ली पण होती, पण कधी बनवली नव्हती. फर्स्ट टाईम बनवली आणि खूप छान झालेली आहे. तर चला मग चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ती रेसिपी. बाय.